कोल्हापूर जिल्ह्यातील पट्टणकोडोली येथील अनंत विद्यामंदिर शाळेत मराठी, हिंदी, इंग्रजीसह जर्मन, रशियन, जापनीज, कन्नड अशा 7 भाषा आणि मोडी लिपी शिकण्याचा अभिनव उपक्रम राबवला जात आहे. पहिलीपासून विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीप्रमाणे परदेशी भाषा शिकवल्या जात असून कोणतीही सक्ती करण्यात आलेली नाही. अनंत विद्यामंदिर शाळेचे संस्थापक गिरीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षकांनी शिवाजी विद्यापीठातून विदेशी भाषांचं प्रशिक्षण घेतलं असून गेल्या 3 वर्षापासून 1ली ते 8वीच्या विद्यार्थ्यांना विविध भाषांचे धडे दिले जात आहेत. मुख्याध्यापक MS पाटील यांनी सांगितलं की शाळेतील सुमारे 1300 विद्यार्थ्यांपैकी 269 विद्यार्थी 3 परदेशी भाषा आणि मोडी लिपी शिकत आहेत. मुलींचं प्रमाण लक्षणीय असून पालकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळतोय. वीरदेव एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्ष गिरीश देसाई आणि जिल्हा प्रशासनाचे सहकार्य या उपक्रमास मिळत आहे. त्रैभाषिक वादाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरचा हा उपक्रम राज्यात एक प्रेरणादायी उदाहरण ठरत आहे. संस्थेचे आदरणीय संस्थापक अध्यक्ष श्री गिरीश देसाई यांच्या कल्पनेतून ही संकल्पना साकारलेली आहे. त्यांनी ज्यावेळी बाहेर विद्यार्थी आपले ग्लोबलायझेशनमुळं परदेशामध्ये शिकण्यासाठी जातात किंवा नोकरीसाठी जातात आणि तिथं जी काय स्थानिक भाषा आहे त्या भाषेचं समस्या त्या विद्यार्थ्यापुढं असते आणि या विद्यार्थ्यांना या बालपणीत जर का या परदेशी भाषेची भीती जर का कमी झाली तर ही मुलं ते जॉबसाठी असेल किंवा एज्युकेशनसाठी असेल ते ज्यावेळी बाहेर जातील त्यावेळी आपोआपच त्यांच्या मनातील भीती कमी होईल. त्याचबरोबर उद्योग व्यवसायामध्ये सुद्धा या परदेशी भाषांचा या विद्यार्थ्यांना फायदा व्हावा या हेतूने त्यांनी ही संकल्पना आमच्या सगळ्या शिक्षकांच्या समोर मांडली